सत्य सांगू लागलो तुम्हाला. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या. मोबाईल नावाची वस्तू माहित नव्हती. लाख रुपयाच्या गटोडा हरवलं तर माणसाला काही वाटणं झालं, पण मोबाईल जर नसलं तर त्याचं प्राण सुटल्यासारखं होणार. मग की अप्पा मला असं वाटलं माणसं मेल्यानं समाधीला सकाळी सकाळी पाखराला आपण पत्राळी ठेवते बघा. आता इथून मोबाईल ठेवावं लागते ना, तर त्यानं वापिसच येते ना. मोबाईल साठी वेडे, टीव्ही साठी वेडे. टीव्हीचं बघा, माईचं माईला चॅनल वेगळं, पोरीचं पोरीला वेगळं, पोराचं पोराला वेगळं. असं नाही गेलं बापाचा अध्याय बापाला पारायणचा, माईचा अध्याय माईला नाही गेलं. ते तरणे जाऊ द्या, म्हातारी बोंबू लागली रात्री, इकडे आणणार रे मठ मला बघ की थोडं. म्हातारी म्हणजे एवढे वेडे झाले इकडल्या साधनामध्ये. पण एक दिवस दुःखाचा आलं, लक्षात घ्या. आहे का नाही माहिती.
या सगळ्या गोष्टी बदलून गेल्या म्हणून दुःख आलं. म्हणून या सत्याच्या माध्यमातून मूळ आम्हाला पाठीमागं जायचं आहे. काय आवश्यक आहे, काय अनावश्यक आहे याचं चिंतन करण्यासाठी सप्ताह आहे. शिवाहार पैशानं तुम्हाला सर्व काही मिळेल, पण समाधान नाही ते मिळेल फक्त सत्यासाठी. पंगत हे तुम्हाला सुख आणि समाधान देण्याचे आणि सोबत येणारं धन इथं आहे. माझ्या अनुभवाचं उदाहरण सांगतो. एक संत महात्मा गावामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करत असताना पायी हळूहळू चाला, मुखाने शिवनाम बोला म्हणत म्हणत चाललं. गावामध्ये प्रवेश केल्यानंतर एक गावातला असं सुंदर असं कीर्तन होणार आहे, तरी आपण त्या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा. आणि कीर्तन झाल्यानंतर समस्त गावकरी मंडळाकडून महाप्रसाद आहे.
प्रसादेताची स्वामीचा प्रसादेताची स्वामीचा
संकेताची स्वामीचा संकेताची स्वामीचा गुरुला अंगठी घालायला पाहिजे, पैसे द्यायला पाहिजे. नुसत्या अंगठी देऊन पैसे देऊन आणि आश्चर्य पहा, ज्या वेळेला ती पाण्यात जायची त्यावेळेला पाण्याची पातळी आपोआप कमी व्हायची. नमः शिवाय मंत्र म्हणायचा, पाणी आपोआप कमी होईल. आणि मी कसा मंत्र जप करते, पाणी कमी कमी होत जातं आणि मी इकडे येतो. आत्म्याला वाटलं मी तर हिला भगवान शिव वाटतात. या ठिकाणी आपल्या गुरु माऊलींचं आठवण होते. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याचं स्वागत करूया. गुरु माऊली विरूपाक्ष शिवाचार्य मुखेड यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांच्या प्रेरणेनं, ज्यांच्या पवित्र मार्गदर्शनानं हा सप्ताह उभा राहिला. आणि मी तर माहिती ऐकली की मठाला, गणाचार्य संस्थानला स्वामीजींचा आशीर्वाद मिळाला. गुरु माऊलींचा इतिहास सांगितला जातो. गुरु माऊलीने एखादा संकल्प केला तो पूर्ण झाल्याशिवाय
ते कधीच त्या संकल्पाच्या मागे फिरत नव्हते. अशा पवित्र परंपरेच्या मठावरती आत्मीय गुरुमाऊली विरूपाक्ष शिवाचार्य विराजमान झाले आणि गणाचार्य मठ संस्थांचा कायापालट झाला. तो कायापालट होण्यामध्ये सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो विरूपाक्ष शिवाचार्य गुरुमाऊलींचा. आणि म्हणून एकदा जयघोष असं सांगितलं जातं, देवाचं गुरुचं नाव घेताना दोन्ही हात वर करावे. काय झालं की तो महात्मा पाण्यामध्ये बुडत महादेव म्हटल्यावर त्या महात्म्यानं हात वरती केले आणि तेवढ्यात शिव पार्वती आकाश मार्गाने निघाले. त्यावेळेला भगवान शिव पार्वतीला काय करतात, ज्याला शरण जायला सांगितलं तो हात वरती करतो. हात वरती केल्याबरोबर हाताला धरून देव आपल्याला वर करतो, वरती घेतो. आणि म्हणून देवाचं आणि गुरुचं नाव घेताना दोन्ही हात वर करून आपण नाव घेत असतो. ही परंपरा. असं म्हटलं जातं, देवात सुताची ताकद नाही, ती देवाच्या नावात. जय जय सद्गुरु माऊली, टाळी हृदयाजवळ वाजवली तर हृदय तंदुरुस्त होत. मस्तकाच्या जवळ वाजवली आणि मेंदू सक्षम राहतो. आणि डोक्याच्या वर वाजवली तर आपल्या शरीराच्या स्वामी महाराज की जय. सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय. हर हर महादेव. बोलणारे की त्यामध्ये तुम्ही मान्य जोपर्यंत बसणाऱ्यांचा आवाज येणार नाही तोपर्यंत भजन आता बंद होणार नाही. माईक वर भजन थांबा एकदा आहे ना सगळ्या
काही लोक असे बसले की वरातीचं नाचण्यापेक्षा भजनात नाचलेलं वाईट आहे काय? काहीतरी आणि
आज के आनंद की डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की श्री गुरु महादेव शिवाचार्य महाराज की भारत माता की भारत माता की वंदे आताचं कीर्तन सुरू झालं.
डोंगाव येथे गेले 11 वर्षापासून चालणारा अखंड शिवनाम सप्ताह आजचा प्रसादाचे दिवस म्हणजे तो अखेरचा काल्याचे दिवस असतो. तो शिवसंप्रदायामध्ये होणारा प्रसादाचा कीर्तन रूपी सेवा वाई येथील श्री षटस्त्रब्रह्मी महादेव शिवाचार्यांचे मुखातून कीर्तन रूपी सेवा संपन्न झाला आणि ते झाल्यानंतर हजारो भक्तांनी या ठिकाणी महाप्रसादाचे आस्वादन घेत आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या सर्व शिवभक्तांना मी आवाहन करतो की ह्याच पद्धतीनं प्रत्येक गावागावामध्ये अखंड शिवनाम सप्ताह फार मोठं वैभवपूर्ण संपन्न झाला पाहिजे. त्याकरिता राष्ट्रसंतांचे नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिवाचार्यांनी कंबर कसलेली आहे. म्हणून सर्व शिवभक्तांनीही सुद्धा प्रतिवर्षी अखंड शिवनाम सप्ताह करून भगवंताची कृपेला पात्र व्हावा अशी मी आवाहन. 12व्या तपोवृत्ती सप्ताहाच्या निमित्तानं काय सांगाल? येणाऱ्या वर्षी तो डोंगाव ग्रामस्थांसाठी एक सुवर्ण काळ आहे. तपपूर्ती सोहळा म्हणून साजरी करण्याचा एक मानस सर्व ग्रामस्थांचा आहे. म्हणून या डोंगावमध्ये माझं समेत संपूर्ण अनेक शिवाचार्यांना या ठिकाणी बोलवून पुढच्या वर्षी भव्य आणि दिव्य असे अखंड शिवनाम सप्ताह न भूतो न भविष्यते त्याप्रमाणे नांदेड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रभर या सप्त्याची गाजावाजा व्हावा त्या रीती सर्व ग्रामस्थांनी आजपासूनच त्या पुढच्या वर्षी येणाऱ्या सप्त्याची तयारीत लागलेली आहे. म्हणून या ठिकाणी मी परत आवाहन करतो संपूर्ण ग्रामस्थांना या जिल्ह्यातल्या सर्व लोकांनी सहकार्य करावा आणि भव्य दिव्य अशी अखंड शिवनाम सप्ताह तपपूर्ती सप्ताह साजरी करावा अशी या ठिकाणी आवाहन. आम्हा सर व्हिडिओ घ्यायला 2 मिनिट थोडं